SGK न्यूजमध्ये आपले स्वागत। RPI आठवले गटचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हार भगवतीपूर्व प्रवरा परिसर मित्रमंडळाच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आश्रमातील बालकांना अन्नदानही करण्यात आले। सुरेंद्रभाऊ थोरात हे कुशल नेतृत्व, लोकाभिमुख व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असलेले नेते म्हणून ओळखले जातात। अन्याय, जात धर्म भेदभावाविरोधात ते ठामपणे उभे राहत असून गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात। त्यांचे उत्कृष्ट संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांना कायम साथ देण्याची वृत्ती तसेच संकट काळात रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावून जाण्याची तयारी यामुळे त्यांनी जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली आहे। यंदाचा वाढदिवस अनाथ मुलांसमवेत साजरा करण्याचा निर्णय हा खरोखर आगळावेगळा ठरला। यावेळी शिवाभाऊ पाठक, अध्यक्ष, पसायदान उद्योग समूह नेवासा, बाळासाहेब पवार निंभारी, बद्रीभाऊ मते देवगड, रविभाऊ आवताडे बाबुळखेडे, राजूभाऊ खेवरे, स्वप्नील लोखंडे, सर्जेराव सदाफुले, विजय सोनवणे, लखन शिंदे, आनंद मुरुमकर, बबलू शिंदे, ज्ञानेश्वर दहिवाळ, प्रतीक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले। कॅमेरामॅन सुभाष यांच्यासह SGK न्यूज कोल्हार। सर्वांना खऱ्या अर्थानं मार्गदर्शन ज्यांचं लाभत असतं वेळोवेळी आणि कायमस्वरूपी सहकार्य ज्यांचं लाभतं असे RPI जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुरेंद्रभाऊ थोरात यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं मुरुमकर सर असतील, पत्रकार साहेब असतील, त्या सर्वांनी हा वाढदिवस आमच्या अनाथ आश्रमात सेलिब्रेशन केला। तर साहेब आजपर्यंत तुमचे वाढदिवस मोठमोठे झाले असतील, पण हा आगळा वेगळा उपक्रम यांनी ठरवला असतं तर आज DJ पण लावू शकत होते, यांनी ठरवलं असतं तर पुष्पगुच्छ सगळ्या गोष्टीचं नियोजन करू शकत होते। पण साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मुलांना जर जेवण भेटलं, कारण ज्याच्या ताटात नाही त्याच्या पोटात गेलं की तो आशीर्वाद भेटतो आणि हा आशीर्वाद मला असं वाटतं की सर्वात श्रेष्ठ आहे। इतर सर्व गोष्टींना टाळून त्यांनी आमच्या या छोट्या छोट्या चिमुरड्या मुलांना आजचं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान दिलंय। एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे। तर आमच्या अनाथ आश्रममध्ये तुमचं वाढदिवस सेलिब्रेशन केलंय। खरं तर मी पुन्हा एकदा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराजांची यांनी प्रार्थना करतो की तुमचं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, वैभवाचं, भरभराटीचं जाऊ। 2026 हे नवीन वर्ष आज आपली सुरुवात त्याची या अनाथ आश्रमपासून आहे। मी पांडुरंगाच्या यांनी प्रार्थना करतोय की तुमचा 100वा वाढदिवस सुद्धा आमच्या आश्रमात साजरा हो। इतकं आयुष्य भगवान सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय श्रीराम। बस बस त्याचा फोटो घेऊस तर तरी घ्या। ओके, आणि सर्व बर्थडे विश करा त्यांना फास्ट। हॅपी बर्थडे बोला। आनंद 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 एवढे छोटे त्यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल अनाथ आश्रम या ठिकाणी आमचे सर्व सहकारी भाऊंचा मित्र परिवारांनी हा जो काही कार्यक्रम ठेवला, खऱ्या अर्थाने हा खूप आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला। महाराजांना आम्हालाही कधी अशी जागा पाहायला मिळाली नव्हती की महाराजांच्या आणि सुरेंद्रभाऊ मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्यामुळे आम्हाला या इथं पाहायला मिळतं। खऱ्या अर्थाने जगात खूप विषमता असते, पण ती आपल्यासारख्यांना माहीत नसते आणि ती विषमता, तो काही कमीपणा असेल या जगामध्ये, तो महाराजांनी आज खऱ्या अर्थाने या विषमतेला कुठंतरी हात लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हालाही महाराज ही गोष्ट पण खूप वाईट वाटतं, पण चला इथून पुढच्या काळामध्ये आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत। आणि इकडे तिकडे भागात पण माझं हे पोरला मला नाही म्हणतात नाही अजिबात। मी म्हणलं वाढदिवस जास्त वेळ भेटत नाही, म्हणलं आपण अगोदर चालू करूया गोष्टी। मला म्हणलं तुम्ही या, पण मला वाटलं का फक्त एखाद्या शाळेत जाऊन आपलं काहीतरी असं आंदोलन करायचं आहे। पण इथं आलो, ह्या मुलांना पाहिलं आणि मी म्हणलं माझ्या संकाली 100% आईवडील नसणारे म्हणून। कोणी कोणी तर असे इतके नवसं करतात तरी मुलं होत नाहीत आणि यशवंतसारखे पोरं रस्ता सोडतात। आणि खऱ्या अर्थाने महाराज तुमचं जेवढं अभिनंदन करू तुम्ही, मी महाराजाला या वाढदिवसानिमित्त शब्द देऊ, ज्या मुलाला जेव्हा जेव्हा काही अडचण तुमच्या संस्थेला, त्यांना शिक्षणाची अडचण येऊ, यांना कुठं काही केलं तुम्हाला असं वाटलं तर फक्त मला एक फोन करा। मला नाही फोन करा, तुम्हाला आनंद करा, कोण लागेल फक्त मला एक फोन करा। आणि
आमच्याकडून असे पण काही ना काही आम्ही लोकांना मदत करत असतो. तर असं वाटेल का किंवा तुमचा हिस्सा तरी होऊ शकलो आम्ही एका तुमच्या आश्रमाचा, आणि आम्हाला पण आशीर्वाद भेटतो त्या माध्यमातून. कारण मला नाही वाटत तुम्ही किती देवाला पाय पाय जाता, किती देवाचा उपवास धरता, पण ह्या लेकरांचा जर तुम्ही आशीर्वाद घेता तर हा जिवंत आशीर्वाद आहे. कर्मात नाही झोपेऊ शकत नाही अशी गोष्ट. आणि तुम्ही विचार करा ना राव, त्यांना बरं झालं पण तुमच्या रूपाने त्यांना इथं खेळण्याचं साधन आहे, तुम्ही नाश्ता पाणी करता, जेवण देता, सगळं काही त्यांना एकदम टपटप. पण त्यांना आई वडील नाहीत आणि त्यांना त्यांची खंत पण नाही, कारण तुम्ही ती भास देत नाही अजिबात. म्हणून मी ज्या टीमने हे नियोजन केलं खरं तर त्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. माझा वाढदिवस तर काय तुम्ही पुढे करतात, अनेक ठिकाणी तुम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करतात. पण तुमचं या कार्यक्रमाला जे तुम्ही नियोजन केलं फार फार मनापासून शुभेच्छा देतो, मारायला शुभेच्छा देतो. आणि ह्या मुलांना काही अडचण आली तर मला सांगायचं, आपण आयुष्य बरोबर राहू, जोपर्यंत आपण जीवन तोपर्यंत उभं राहू. धन्यवाद. या आश्रमासाठी जे काही आम्हाला जी सेवा करता येईल ती सेवा त्याची महाराजांकडं सुपूर्द करू. फक्त महाराजांनी 31 तारखेला सकाळी 10 वाजता महासभाटे या ठिकाणी येण्याचं निमंत्रण आमचं स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो आणि भाऊंना पण विनंती करतो. 31 तारखेला सकाळी 10 वाजता 24/7 हॉटेलला 20 मिनिटं आमच्यासाठी द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. यांनी एक निर्णय घेतला. खरं तर आमचा मुरुमकर साहेबांचा यांचा सर्वांचा उद्देशच हा होता की निदान आम्ही जर एक जोडले गेलो तर एक साखळी. महाराजांचं वय 23च आहे, त्यांना आई वडील नाही, त्यांचं बालपण अनाथाश्रमात. परंतु जे एवढं जर पवित्र काम करत असेल तर या कार्यामध्ये कुणाचं तरी वाटा भेटला पाहिजे. आणि आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, मी मागं लागतोय. पण या मुलांचं भविष्य काहीच नाही. एक दिवसाचं कुणी जेवण देतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे त्यांचा. आणि ते जेवण कसं भेटेल या प्रयत्नात आम्ही आहोत. निश्चित रूपानं आपल्या सर्वांच्या मदतीतून हे कार्य साकारत असताना तुमच्यासारखा पांडुरंग परमात्मा माझ्या पाठीशी उभा आहे.